मुख्यमंत्री असताना काहीही केलं नाही. त्यानंतर सतत 3 पत्रकार परिषदांमध्ये 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांवरती टीका केली. याचं सगळ्यात मूळ कारण मी पुन्हा पुन्हा सांगेन की भारतीय जनता पार्टीचा द्वेष रामदासजी कदम यांच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे. त्याचं प्रकटीकरण ते वारंवार करतात आणि शेवटी काल त्याला नामदार रवींद्र चव्हाण साहेबांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी त्याच्यावरती उत्तर दिलं. त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो, रामदासभाईंशी बोलतो, युतीमध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होता कामा नये. मात्र त्यानंतरही देवेंद्रजींच्या वक्तव्यानंतर कोणीही बोलू नये हा संकेतही रामदासजी कदम यांनी पाळलेला नाही. आणि काल त्यांनी पुन्हा खरं तर भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही आमची संस्कृती आहे. कोणाच्याही आई वडिलांचा अपमान न करणं किंवा त्यांचा सन्मान करणं हा राजकीय नव्हे, हा धार्मिक संस्कृतीचा भाग ज्या हिंदू धर्मामध्ये आहे त्याचं भानही रामदासजी कदम यांना राहिलेलं नाही. काल त्यांनी अत्यंत घाणेरडी वाक्य पत्रकार परिषदेमध्ये एका चॅनल बरोबर बोलताना वापरलेली आहेत. आणि असल्या घाणेरड्या वृत्तीबाबत भारतीय जनता पार्टी त्यांचा निषेध करतं. मी ती वाक्य वापरू पण शकत नाही. आपण शत्रूलाही वापरणार नाही. काय समजता तुम्ही स्वतःला? तुमच्या मनाला येईल जे तुम्ही सातत्याने बोलणार. तुम्ही आई बापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्रेक या निमित्तानं झालेला आहे. इतकी घाणेरडी परिसीमा रामदासभाईंनी काल गाठले. रामदासजी कदम, तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात. माझं तुम्हाला आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल ना, हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो, तुम्ही युती तोडल्याचं जाहीरच करा. तुम्ही युती तोडल्याचं जाहीर करा. आम्ही पण तुम्हाला तुमची योग्य ते पद्धतीने तुमची ताकद केली दाखवून द्यायला तयार आहोत. असल्या घाणेरड्या शब्दांचं भारतीय जनता पार्टी कदापि समर्थन करणार नाही. आणि अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाला आम्ही कदापि त्याच्याशी बरोबर राहून काम करणं शक्य नाही. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. ही भारतीय संस्कृती, हिंदू धर्माची संस्कृती नाही. हा गलिच्छपणा काल त्यांनी केला. दुसरा आरोप त्यांनी काल आणखी केलाय. काल संध्याकाळी एका चॅनलवरती बोलताना पुन्हा त्यांनी नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांना टार्गेट केलंय. आणि त्यांनी असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सन्माननीय रायगड लोकसभेचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांना पाडण्यासाठी, त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी करोडो रुपये दापोली विधानसभा मतदारसंघात वाटले. माझं त्यांना दुसरं आव्हान आहे, ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेळप्रसंगी सातत्याने तुम्ही जाहीर सभांमधनं भाजपच्या कार्यकर्त्यांची अवहेलना दापोलीमध्ये करत होते, ही अवहेलना चालू असताना सुद्धा निव्वळ मोदी साहेबांसाठी आम्ही तोंड गप्प करून राहिलो. या सगळ्याचे साक्षीदार तटकरे साहेब आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, असल्या फालतू आरोप करण्यापेक्षा जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही सिद्ध करा. आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी राजकीय संन्यास आम्ही घेऊ, त्यात तुम्ही राजकीय संन्यास घ्या. वाटेल ते बडबडायचं आणि सातत्याने प्रसिद्धी मिळवायची. असले फालतू धंदे यापुढे चालणार नाहीत. त्यामुळे जिथपर्यंत ते हा दुसरा आरोप आहे हा त्यांनी केलेला, जिथपर्यंत त्यांच्याकडनं हा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याही चर्चा बंद. काही होणार नाही याच्या पुढे. आता आम्हालाही बघायचंय तुम्ही काय करता. त्यामुळे पहिल्या 2 गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ज्या धर्माच्या संस्कृतीचं, ज्या भारतीय संस्कृतीची अस्मिता आम्ही जपतो, अत्यंत खालच्या पातळीवरती त्यांचं राजकारण गेलंय. निव्वळ
पराभव मुलाचा समोर दिसतोय या भीतीने ते पछाडलेले असावे. पण दुर्दैव असं आहे, मुलाचा पराभव होण्यासाठी ते प्रयत्न करतात की काय, अशी आता एक शंका यायला लागली. तिसरी गोष्ट, गेल्या पत्रकार परिषदेत मी कालच्या मंडळावर असं त्यांना आवाहन केलं होतं. काल पहिल्यांदा त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं, बरं वाटलं ते बोलले या विषयामध्ये. मूळ मुद्द्याला ते बोललेच नाही, पण निवळ माझ्या मतदारसंघात हे नको, माझ्या मतदारसंघात हे नको, माझ्या मतदारसंघात का म्हणतात, माझ्या मतदारसंघात बाहेरचा आमदार येतो, माझा मतदारसंघ म्हणजे नेमका कोणाचा? ओ योगेशजी, तुम्हाला जहागिरी नाही दिलेली, तुम्ही या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात. या 3 तालुक्यातल्या जनतेचे तुम्ही सेवक आहात. ही तुमची जहागिरी नाहीये. माझा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार. आम्हाला कोणी आता रोखू शकत नाही. आणि आता तर मी तुम्हाला परत सांगतो, यापुढे यांच्या बरोबरच्या चर्चा पूर्णतः बंद. अत्यंत घाणेरडी पातळी बोलण्याची त्यांनी जी गाठली, पुन्हा सांगतो, मातृदेवो भव पितृदेवो भव यांची संस्कृती आहे, पण त्याच्यात सुद्धा किळस म्हणून वाक्य त्यांनी काल वापरलंय. आणि दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी साहेबांच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी विरोधी भूमिका घेतल्याचा खोटारडा आरोप केला. हिंमत आहे तर सिद्ध करा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोकणाचा स्ट्राईक रेट बघा. भिवंडी मतदारसंघ एकच मतदारसंघ असा आहे की जो ध्रुवीकरणामुळे थोडक्यासाठी पडला. अन्यथा ज्या कोकणाचं नेतृत्व रवींद्र चव्हाण साहेब करतात, त्या 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून रवींद्र चव्हाण साहेब फिरले. अहो, तुमच्या मुख्यमंत्री महोदयांना विचारा की कोकणातल्या जागा जिंकण्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचं योगदान काय आहे. तुमच्या नेत्याला तरी विचारा. चव्हाण साहेबांना वरती आरोप करताना तुम्ही शिंदे साहेबांची एकदा चर्चा करा. ते सांगतील शिवसेनेच्या सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादीची रायगड लोकसभा मतदारसंघातली जागा जिंकण्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब या माणसाचं योगदान काय आहे. तुम्ही राज्याचे नेते म्हणता स्वतःला, दापोली विधानसभा मतदारसंघाकडून बाहेर नाही पडले. इथे तुम्ही दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये तोटाच झाला तुमच्यामुळे. निव्वळ तुमच्या भाषणामुळे, तुमच्या वागण्यामुळे या मतदारसंघामध्ये हा तटकरे साहेब मागे पडले आणि तुम्ही गुहागरामध्ये तेच केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पुढची सांगतो. या लोकसभा निवडणुकीला तुम्हाला हवं ते करा, पण दादाच्या वेळेला मात्र त्याला मदत करा. हे तुम्हीच सांगत होते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना. तुमच्या शिवसेनेच्या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदाही असं कधी सांगितलं नाही. राष्ट्रीयत्वासाठी आणि मोदी साहेबांच्या विचारांनी पछाडलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तटकरे साहेबांचं तनमन धन करून काम करत होता. आणि तुम्ही काय केलं? किती मुंबईकर मतदार आणले, किती वेटी झालं तटकरे साहेबांना तुम्ही. त्यामुळे तुम्ही आणि तटकरे साहेब दोघे एकदा एकत्र या विषयामध्ये या आणि हे पुरावे जे आरोप तुम्ही करताय ते सिद्ध करा. एक तर तुम्ही सिद्ध करा, तर तटकरे साहेबांना घेऊन या आणि तुम्ही दोघांनी एकत्रित होऊन सिद्ध करा की चव्हाण साहेबांनी काय केलं. तुम्हीच सांगत होते कार्यकर्त्यांना, आपल्या लोकांनी कधी आजपर्यंत घड्याळ मतदान केलेलं नाहीये, कठीण आहे थोडस. कोण सांगत होतं? अहो, तुमचे पदाधिकारी नव्हे, तुमच्यापैकी प्रमुख लोक सुद्धा सांगत होती आमची लोक कशी मतदान करणार. विभागशहाच्या बैठका प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये झाल्या. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या, तिथे सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीला वेठीसच धरत होते. प्रत्येक जाहीर सभेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा अवमान करत होते. दळवी साहेबांवरती तुम्ही विचित्र पद्धतीने टीका टिप्पणी करायला लागल्यानंतर दळवी साहेब दुसऱ्या दौऱ्यामध्ये आले. दुसऱ्या दिवशीच्या तेव्हा तुमचे धाबे दणाणले. रामदास भाई, आठवतंय का तुम्हाला? यापुढे रामदासजी कदम, तुम्ही जी पातळी राजकारणातली गाठलेली आहात आणि जी वाक्य तुम्ही वापरलेले आहात, हे क्षमा करण्यासारखं नाही. धिक्कार आहे तुमचा. हिंदुत्ववादी म्हणता तुम्ही स्वतःला. कुठली संस्कृती ही? त्यामुळे यापुढे या ठिकाणी शिवसेनेशी आमची चर्चा बंद आमच्याकडनं आम्ही करतो. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी आता करावीच युती तुटल्याची घोषणा. योगीजी एकीकडे म्हणणार वरिष्ठ पातळीवरती निर्णय करून आम्ही
पॅचअप करू का? तुमच्यात हिंमत नाही बोलण्याची समोरासमोर बसून? वातावरण तुम्ही कलुषित करता. निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी जी कामं मंजूर करून आणली तिथेही भूमिपूजन मीच करणार. या छोट्याशा इगोपायी, अहंकारापायी हे राजकारण योगेशी तुम्ही इथे आणपर्यंत आणून ठेवलं होता. त्यामुळे तुम्ही आणि रामदासजी कदम, आमदार योगेशजी आणि रामदासजी कदम, आता युती तुटल्याचं तुम्ही जाहीरच करा. तुमच्या या वाक्याची आम्ही वाट बघतोय. धन्यवाद.